नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। मंडळी, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खूप चविष्ट अशी सोयाबीनच्या वड्या आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत। आता उन्हाळ्यात रोज रोज कोणती भाजी करावी असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। मग अशी पटकन होणारी पौष्टिक आणि खमंग ही भाजी एकदा नक्की बनवून बघा, खूपच छान लागते ही भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 2 वाटी सोयाबीनच्या वड्या ह्या 10 ते 15 मिनिट पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या। अगदी 10 ते 15 मिनिटातच मस्त अशा भिजल्या जातात। गरम पाणी घालण्याची अजिबात गरज नाही, थंड पाण्यातच ह्या मस्त अशा भिजल्या जातात। त्यानंतर आता या वड्यांमधलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। हाताने व्यवस्थित घट्ट दाबून आपल्याला यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 मोठ्या साईजचे बटाटे मी साल काढून असे जाडसर चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण बटाटे आणि हे सोयाबीनच्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। अगोदर मी सोयाबीनच्या वड्या तळून घेते। आता गॅसवरती मी तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं कढईमध्ये। तेल छान असं कळकळीत तापवून घ्यायचं। त्यानंतर मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। आता इथं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, कारण मंद गॅसवरती जर तुम्ही ह्या वड्या तळल्या तर ह्या वड्या कढईला चिकटतात किंवा खूप जास्त तेल पितात। त्यामुळे आपल्याला मोठ्या गॅसवरतीच ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मी ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता अशाच पद्धतीने मी ह्या सर्व वड्या तळून घेते। आता ह्या वड्या काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि मस्त अशा सोनेरी रंग या वड्यांना आलेला आहे। त्यानंतर आता आपण बटाटे सुद्धा तळून घेऊया। अगदी 2 मिनिट आपल्याला हे बटाटे सुद्धा तळून घ्यायचे आहेत। आता अशा पद्धतीने सोयाबीनच्या वड्या आणि बटाटे हे तळून ही भाजी बनवली तर ही भाजी खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला हे बटाटे सुद्धा तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता हे बटाटे आपण काढून घेऊया। आता फोडणीसाठी इथं मी 2 मोठ्या साईजचे कांदे चॉपरमध्ये असे बारीक करून घेतलेले आहेत। तुम्ही बारीक चिरून घेतले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलं। आता इथं तेल जे आपण तळलेलं तेल आहे, म्हणजे सोयाबीनच्या वड्या आणि बटाटे तळून घेतलेलं आहे तेच तेल यामध्ये मी घातलेलं आहे। 5 ते 6 चम्मच तेल इथं मी घातलेलं आहे। आता इथं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये अगोदर ठेचलेला लसूण अद्रक घालायचा, मस्त लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आणि मंद गॅसवरती कांदासुद्धा मस्त नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 1 टमाटर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, म्हणजे टमाटरची प्युरी बनवलेली आहे। एकाच टमाटरची बनवलेली आहे, कारण यामध्ये आपण दही घालणार आहोत, त्यामुळे खूप टमाटर घालण्याची अजिबात गरज पडत नाही। 1 टमाटर मी इथं घातलेला आहे। आता इथे तुम्ही बारीक चिरूनसुद्धा यामध्ये घालू शकता टमाटर, पण मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आता हे टमाटरसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। इथं मी 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घातलं, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच जिरेपूड, अर्धा चम्मच हळद आणि 1 ते 1.5 चम्मच इथं मी मटन मसाला घातलेला आहे। इथं तुम्ही चिकन मसाला किंवा गरम मसालासुद्धा घालू शकता। आता हे मसाले व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता लाल तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मसाले बुडाला लागू नये म्हणून यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता व्यवस्थित असे हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता यावरती झाकण ठेवून अगदी 2 मिनिट मी हे मसाले मस्त असे होऊ देते। अगदी 2 मिनिटात तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपले मसाले व्यवस्थित असे परतून झालेले आहेत। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। आता या भाजीमध्ये दही आवर्जून घाला, कारण दह्याने या भाजीला चव खूप छान येते। 3 चम्मच इथं मी दही घातलेलं आहे। आता हे दही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण दही फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी पटापट आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिट मी हे दही यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। ही रेसिपी खूप कमी वेळात तयार होते आणि रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे मंडळी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता सर्व दही मी यामध्ये मिक्स केलेलं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली होती आणि ते सुद्धा मिक्स केली। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आता पाणी खूप जास्त अजिबात घालायचं नाही, कारण आपल्याला ही भाजी सुकी बनवायची आहे। आता आपले बटाटे आपण तळून घेतलेले आहे, पण पूर्णपणे ते शिजलेले नाहीत, त्यामुळे बटाटे शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे।
चवीनुसार मीठ घालायचं आणि पूर्ण मिक्स करून यामध्ये आपल्याला अगोदर सोयाबीनच्या वड्या घालायच्या आहेत, त्यानंतर बटाटे घालायचे आहेत आणि आता परत एकदा हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। मोठ्या गॅसवरती अगदी 1 मिनिट हे पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाकण ठेवून आपल्याला अगदी 5 ते 6 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे। म्हणजे हे भाजी मस्त, हे बटाटेसुद्धा शिजले जातात आणि मस्त अशी आपली भाजी तयार होते। तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी हे आटलेलं आहे आणि आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे। आता परत एकदा हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि खूप मस्त चविष्ट अशी आपली सोयाबीनच्या वड्यांची भाजी तयार झालेली आहे। सोयाबीनच्या वड्या प्रोटीनने भरपूर असतात आणि बटाट्यांबरोबर त्यांची चव आणखी वाढते। मसाल्यांचा छान सुगंध आणि घरगुती चव यामुळे ही भाजी सगळ्यांनाच आवडेल। तुम्ही ही सोपी आणि टेस्टी रेसिपी एकदा नक्की करून पहा। आणि मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा, लाईक केल्यानंतर हाईप करा आणि तसेच जर मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।